भगवति स्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे। भारतीय संस्कृतीत प्रतीकांना अतिशय महत्त्व आहे. ज्यावेळी लिपी नव्हती, लेखनाची पद्धत नव्हती, त्या अतिप्राचीन काळापासून दगडी शिल्पाच्या माध्यमातून, शिल्पकलेतून वेगवेगळी प्रतीके वापरून संदेश देण्याचे व संस्कृती संवर्धनाचे काम आपल्या पूर्वजांनी अतिशय यशस्वी पद्धतीने पार पाडले आहे. भारतीय संस्कृती ही मूलतः मूर्तिपूजक आहे. समस्त भारतीयांची श्रद्धास्थाने विविध देवदेवतांच्या मूर्तीच्या स्वरूपात आपल्यापुढे प्रगट होत असतात. या सर्व मूर्त्या प्रतीकरूपाने आसन, वाहन, अस्त्र, शस्त्र, वाद्य, फुले, फळे, आभूषणे, पक्षी, प्राणी आदींसह सुशोभित असतात. नमस्कार, मी अवधूत वाघ आणि आपण पाहत आहात माझं यूट्यूब चॅनल अवधूत चिंतन. शांततेच्या काळात विद्याची देवता माता सरस्वतीच्या हातातील वीणा व भगवान श्रीकृष्णाच्या हातातील बासरी जर भारतीय संस्कृतीतील संगीत, सूर व ताल यांचे महत्त्व विशद करत असेल, मनोरंजन करत असेल, तर त्याच वेळी युद्ध काळात तांडव करणाऱ्या महादेवाच्या हातातील डमरू किंवा भगवान विष्णूच्या हातातील शंख हे युद्धाला सामोरे जाताना व शत्रूला आव्हान देताना शक्ती प्रदर्शनासाठी व शत्रूच्या हृदयात धडकी भरवण्यासाठी लागणाऱ्या वाद्यांचे महत्त्व अधोरेखित करतात. महाभारतात अर्जुनाने देवदत्त तर भगवान श्रीकृष्णाने पांचजन्य या शंखांचा असा ध्वनी केला की त्या आवाजानेच कौरवांची हृदये विदीर्ण झाली. प्रभू श्रीरामाच्या धनुष्याच्या प्रत्यंचेचा टनात्कार ऐकून लंकेचा स्वामी व महापराक्रमी रावण सुद्धा गर्भगळीत झाला होता. भारतात युद्ध संगीताचा इतिहास व परंपरा खूप जुनी आहे. प्राचीन काळी युद्ध संगीतात अनेक वाद्यांचा उपयोग केला जात असे. नगारा म्हणजे ड्रम, शंख म्हणजे शेल ट्रम्पेट, ढोल म्हणजे ड्रम, तसेच रणसिंग आदी वाद्यांचा उपयोग सैन्याला सूचना देण्यासाठी किंवा एकत्र करण्यासाठी तसेच शत्रूला घाबरविण्यासाठी केला जात असे. संघाच्या संचालनाच्या समयी म्हणजेच परेडच्या दरम्यान अशाच वाद्यांचा उपयोग केला जातो, ज्याला घोष अथवा नाद अथवा ध्वनी असे म्हणतात. त्यालाच रणसंगीत असेही म्हणतात. पाश्चात्य जगतात पाश्चात्य वाद्यांच्या सहाय्याने बँड पथकाची उभारणी केली जाते. आपल्या इथेही लष्कर, पोलीस, अग्निसुरक्षा दल, होमगार्ड व तत्सम मिलिटरी अथवा पॅरा मिलिटरी दलांमध्ये अजूनही पाश्चात्य वाद्यांच्या सहाय्याने बँड पथके तयार केली जातात व स्वातंत्र्य दिनी, प्रजासत्ताक दिनी, परदेशी राष्ट्रप्रमुखांच्या आगमन प्रसंगी, महत्त्वाच्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कार प्रसंगी किंवा परेडच्या दरम्यान ती वाजवली जातात. संघामध्ये घोषात भारतीय वाद्यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला गेला आहे. घोषामुळे उत्साह दुणावतो, ऊर्जा उत्पन्न होते व त्याच्या तालावर परेड करणे सोपी जाते. वीरपुरुषाच्या माथ्यावरील टिळ्याला जेवढे महत्त्व तेवढेच महत्त्व संघामध्ये घोषाला आहे. 1927च्या अभ्यास वर्गात प्रथमच पणव अर्थात बास ड्रम, त्रिभुज अर्थात ट्रँगल व शंख अर्थात बिगुलचा उपयोग केला गेला. संघामध्ये घोषवृंदाला तेथूनच सुरुवात झाली असे मानले जाते. सुरुवातीच्या काळात संघ स्वयंसेवकांना घोषाचे प्रशिक्षण देणे सोपे काम नव्हते. एकतर ती वाद्ये महाग होती व पारतंत्र्याच्या काळात घोषाचा अभ्यास असणारी माणसे फक्त फौजेत होती. या माणसांना फौजेव्यतिरिक्त कोणालाही घोष शिकविण्याची परवानगी नव्हती. अशा परिस्थितीत सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी बॅरिस्टर गोविंदराव देशमुख यांच्या मदतीने संघ स्वयंसेवकांना घोष शिकवण्याची जबाबदारी सैन्यातील एका निवृत्त बँड इन्स्ट्रक्टरला दिली होती. पाश्चिमात्य संगीत ताल व सुरांवर आधारित घोष
भारतीय मनाला भावणार नाही हे ओळखून संपूर्ण भारतीय रागदरीवर आधारित केदार, भूप, आसावरी आदी रागांवर संघाच्या घोषातील सुरुवातीच्या सुरावटी होत्या. संघाच्या घोषवृंदाला आजचे स्वरूप देण्याचे अतिशय अवघड काम अखिल भारतीय घोषप्रमुख श्री सुब्बू श्रीनिवासजी यांनी केले. सुब्बूजी स्वतः उत्कृष्ट दंड संचलन करीत. परेड चालू असताना अतिशय सहजपणे ते 15 ते 20 फूट उंचीवर दंड फेकून लीलया झेलत. विविध पद्धतीने दंड चालविण्याच्या त्यांच्या कौशल्याने दर्शकही मंत्रमुग्ध होत असत. वाद्यांच्या निर्मितीसाठी तसेच संघ स्वयंसेवकांच्या प्रशिक्षणासाठी त्यांनी संपूर्ण देश पालथा घातला. ते अनेक गायक, संगीतकार, वादक व संगीत अभ्यासकांना भेटले. अनेक पारंपरिक वाद्यांमध्ये भारतीय सुरावटीला योग्य असे बदल करून त्यांनी अतिशय परिश्रमपूर्वक संघासाठी एक अतिशय उच्च दर्जाचा घोषवृंद तयार केला. आज संघाच्या घोषवृंदात पणव म्हणजे बास ड्रम, शंख म्हणजे बिगुल, आनक म्हणजे साईड ड्रम, तुर्य म्हणजे ट्रम्पेट, गोमुख म्हणजे युफोनियम, स्वरद म्हणजे क्लारनेट, नागांग म्हणजे सॅक्सोफोन, त्रिभुज म्हणजे ट्रँगल यासारखी वाद्ये अंतर्भूत आहेत व 70,000हून अधिक वादक स्वयंसेवक आहेत. संघाच्या घोषाच्या उत्कृष्टतेची पोचपावती 1982च्या आशियाड क्रीडा स्पर्धेच्या वेळी मिळाली. त्यावेळी भारतीय नौदलाने संघाचे पुणे येथील संगीतकार व घोषात काम करणारे संघ स्वयंसेवक ह.वी. दाते, ज्यांना सर्वजण बापूराव दाते या नावाने पण ओळखत असत, त्यांनी तयार केलेली शिवराज ही सुरावट वाजवून सर्वांचीच वाहवा मिळवली. Now we move on to Shivraj, music composed, a slow march composed by H.V. Datte, a well-known musician of Pune. आजपर्यंत संघ घोषाने तयार केलेल्या 40 सुरावटी भारतीय नौदलाने वाजविल्या आहेत. ही संघ घोषाच्या यशाची पावती म्हणावी लागेल. संघामध्ये उत्सवांना अतिशय महत्त्व आहे. संपूर्ण वर्षभरात संघातर्फे 6 विविध उत्सव हे साजरे केले जातात. या उत्सवांबद्दल अधिक माहिती घेऊया पुढील भागात. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, फॉरवर्ड करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.